वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 टेट 2025 साठी अत्यंत उपयुक्त असे काही प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, जे परीक्षेसाठी फार इम्पॉर्टंट हे प्रत्येक प्रश्न या ठिकाणी असणार आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन करू शकतात. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. हे बघा, प्रश्न क्रमांक 1. मित्रांनो, इंग्लिश, उर्दू आणि मराठी भाषेमध्ये तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात IBPS पॅटर्न अनुसार. आणि प्रत्येक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी म्हणजे परीक्षेमध्ये जशा प्रकारे तुम्हाला लँग्वेज यूज केली जाते, जशा प्रकारे प्रश्न विचारले जातात, प्रत्येक प्रश्न तशाच प्रकारे या ठिकाणी तुम्हाला विचारला गेलेला आहे. तर हे बघा, प्रश्न क्रमांक 1. आता प्रश्न क्रमांक 1 इथे दिलेला आहे की धड्याचे नियोजन म्हणजेच लेसन प्लॅन च्या सभ्यवतांचा विकास करते. म्हणजे इथे प्रश्न आहे की अ लेसन प्लॅन्स डेव्हलप्स द पॉसिबिलिटीज ऑफ, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि जर तुम्ही शिक्षक आहे तर तुम्हाला माहीत असेल की लेसन प्लॅन काय असतो. 4 ऑप्शन दिलेले आहे: समायोजन, अनियमितता, विचलन किंवा यापैकी कोणतेही नाही. तर हे बघा मित्रांनो, धड्याचे नियोजन काय करते तर समायोजन करते, म्हणजे ॲडजस्टमेंट करते. ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न. प्रत्येक प्रश्न तुम्हाला जे आहे ते फक्त इंग्लिश आणि मराठी व्याकरण सोडून 3 लँग्वेजमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्न पाहायला मिळेल. मित्रांनो, सेम प्रश्नपत्रिका जशा प्रकारे विचारली जाते तशा प्रकारे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि दुसरा प्रश्न, हे बघा, मोठे प्रश्नसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. दुसरा प्रश्न असा आहे की शिकवणे हे सुधारणा प्रक्रिया मानले जाते कारण ते डॅश डॅशशी संबंधित आहे. ओके, द टीचिंग इज ट्रीटेड ॲज अ इम्प्रूव्हमेंट प्रोसेस बिकॉज इट इज रिलेटेड टू, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे की शिक्षकामधील स्वयंसुधारणा, मुलाच्या वर्तणुकीमधील इच्छित सुधारणा, ऑप्शन क्रमांक सी संस्थेमधील सुधारणा किंवा मानवी साहित्यामधील सुधारणा. अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला काय आहे इथे दिलेले आहे मित्रांनो. आणि बरोबर उत्तर किंवा डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर हे बघा, ऑप्शन क्रमांक बी म्हणजे मुलाच्या वर्तणुकीमधील इच्छित सुधारणा आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. हे शिकवणे सुधारण्या प्रक्रिया मानली जाते. ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. आता मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो की तुम्हाला इंग्लिश भाषिक क्षमता आणि मराठी भाषिक क्षमता म्हणजे इंग्लिश व्याकरण आणि मराठी व्याकरण कंपलसरी असणार है. अगर आप उर्दू मीडियम से हो, हिंदी मीडियम से हो, तब भी आपको मराठी व्याकरण और इंग्लिश व्याकरण कंपलसरी करीब 40 से 50 क्वेश्चन आपको इंग्लिश और मराठी के देखने के लिए मिलेंगे. तर हे बघा, प्रश्न असा आहे की आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली 1 इज स्पेल्ड करेक्टली, फाइंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड. ओके, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे की 4 शब्द तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे आणि 1 शब्द जे असणार आहे ते बरोबर असणार आहे. म्हणजे 3 शब्द या ठिकाणी काय ते चुकीचे दिलेले आहेत, स्पेलिंग मिस्टेक असणार आहे. तर हे बघा, ऑप्शन क्रमांक ए जे असेल आर्ग्युमेंट काय असणार आहे आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे, बरोबर उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 4 जे आहे ते जनरल नॉलेजच्या बेसमध्ये प्रश्न विचारलेला आहे आणि अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे. प्रत्येकाला माहीत असणार याचं उत्तर की लिओन मेसी हे डॅश डॅश याच्याशी संबंधित आहे. ओके, लिओन मेसी इज रिलेटेड टू ओके फुटबॉल, अमेरिकन फुटबॉल, बास्केटबॉल किंवा व्हॉलीबॉल. तर हे बघा मित्रांनो, मेसी म्हणजे फुटबॉल. ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 इथे विचारलेला आहे, तुम्ही पाहू शकतात. प्रश्न क्रमांक 5 इथे दिलेला आहे की नवीनतम आणि व्याख्यानण्याजोग्या कल्पना, पदार्थ आणि समस्या निर्माण करण्याच्या क्षमतेला म्हणतात, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तुम्ही प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या. इंग्लिश आणि उर्दूमध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. स्क्रीन प्रॉब्लेममुळे काही प्रॉब्लेम होऊन जातो. तर हे बघा, तुम्ही प्रश्न वाचून घ्या. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे की आवड आहे, दृष्टिकोन आहे, सृजनशीलता आहे किंवा बुद्धिमत्ता आहे. तर हे बघा, डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ऑप्शन क्रमांक सी
क्रिएटिव्हिटी म्हणजे सृजनशीलता काय असणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। यानंतर पुढचा प्रश्न, आता प्रश्न क्रमांक 6, प्रश्न क्रमांक 6 अशा प्रकारे इथे दिलेला आहे की दिलेल्या पर्यायामधून ॲनालॉगस शब्द निवडा असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आणि आपल्याला हे बघा प्रश्न असा आहे की ज्युपिटर आणि सॅटर्न यांचे जसे नाते आहे तसेच मर्क्युरी आणि डॅश डॅश याचे नाते आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। प्रश्न तुम्ही समजून घ्या, प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि उत्तर देण्याचा प्रश्न या ठिकाणी तुम्ही करत राहा। तर हे बघा ज्युपिटर आणि सॅटर्न यांचे जसे नाते आहे तसेच मर्क्युरी आणि मंगळ ऑप्शन क्रमांक डी यांचे नाते आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 7। प्रश्न क्रमांक 7 पुन्हा आपल्याला जनरल नॉलेजच्या बेसमध्ये या प्रश्न विचारलेला आहे की आयफेल टॉवर येथे आहे। ओके, तो आयफेल टॉवर इज इन ओके USA, फ्रान्स, जर्मनी किंवा इटली अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि बरोबर जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक बी फ्रान्स। फ्रान्स जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8। आता प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी दिलेला आहे की चूज द वर्ड विच इज द मोस्ट सिमिलर मीनिंग टू द गिवन वर्ड। एक शब्द या ठिकाणी दिलेला आहे आणि याचा मोस्ट सिमिलर वर्ड कोणता असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। इंग्लिश आणि मराठी व्याकरण संदर्भात तुम्हाला जवळपास 40 पेक्षा जास्त प्रश्न या ठिकाणी विचारले जातात, हे तुम्ही लक्षात ठेवा दोस्तों। आपको 40 से ज़्यादा मार्क्स जो है हिंदी और इंग्लिश और मराठी को मिलाकर देखने के लिए मिलेंगे परीक्षा में। तर याचा जो योग्य उत्तर असणार आहे इसका जो सही जवाब होगा दोस्तों वो होगा ऑप्शन क्रमांक ए। ऑप्शन क्रमांक ए जो होगा इसका क्या है वो राइट आंसर रहने वाला है। यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9। आता प्रश्न क्रमांक 9 येथे दिलेला आहे की माता डास रक्त का शोषून घेते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। तुम्ही पाहू शकतात मलेरिया पसरवण्यासाठी, संक्रमण निर्माण करण्यासाठी, स्वतःचे जीवन वाचवण्यासाठी किंवा अंडी निर्मिती करण्यासाठी। तर लक्षात ठेवा माता डास रक्त का शोषून घेते तर अंडी निर्मिती करण्यासाठी, म्हणजे ऑप्शन क्रमांक ओके राईट ऑप्शन क्रमांक डी जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी काय आहे राहणार आहे। प्रश्न क्रमांक 10। आता प्रश्न क्रमांक 10 येथे दिलेला आहे की निरंतर या शब्दाच्या संधी सोडवा। अतिशय सोपा प्रश्न आहे, मराठी व्याकरणशी संबंधित हा प्रश्न असणार आहे आणि निरंतर या शब्दाची संधी सोडवा म्हणजे निह प्लस अंतर। ऑप्शन क्रमांक ए जे असेल आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। पाहूया प्रश्न क्रमांक 11। प्रश्न क्रमांक 11 येथे दिलेला आहे, हे बघा पुन्हा इंग्लिश भाषिक क्षमतेबाबत प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली। एक शब्द असा आहे की जे करेक्टली नाही आहे, म्हणजे जे चुकीचा दिलेला आहे। फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड। तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न असा आहे की 3 शब्द जे आहे ते बरोबर दिलेले आहे आणि एक शब्द या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे, म्हणजे बिलकुल ऑपोजिट उलटा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो। तर हे बघा ऑप्शन क्रमांक ए जे असणार आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे, चुकीचा लिहिलेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12। प्रश्न क्रमांक 12 येथे दिलेला आहे की खालीलपैकी कोणते स्मरणशक्तीबाबत बरोबर जोडलेले नाही। खालीलपैकी कोणते स्मरणशक्ती बरोबर जोडलेले नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, शिकवणे, ओळखणे, आठवणे किंवा मूल्यांकन करणे। तर हे बघा मूल्यांकन करणे हे स्मरणशक्तीबाबत बरोबर जोडलेले नाही, तर ऑप्शन क्रमांक डी जे असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। मित्रांनो पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13। प्रश्न क्रमांक 13 येथे दिलेला आहे की प्रायोगिक मानसशास्त्राचे पिता डॅश डॅश हे आहे। अतिशय सोपा हा प्रश्न आहे, तुम्ही चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉगॉजीमध्ये सुद्धा हा प्रश्न पाहिलेला असेल TAT आणि CTET मध्ये की प्रायोगिक मानसशास्त्राचे पिता डॅश डॅश हे आहे, कोण आहे तर ऑप्शन क्रमांक सी फ्रान्सिस गाल्टन हे काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14 क्वेश्चन नंबर 14 या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो। तर हे बघा इंग्लिश भाषिक क्षमतेबाबत वारंवार प्रश्न विचारले जात आहे मित्रांनो। प्रत्येक प्रश्न जे आहे ते पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत, म्हणजे PYQ आपण या ठिकाणी काय आहे पाहत आहोत। तर प्रश्न अशा प्रकारे इथे दिलेला होता की आउट ऑफ द गिवन ऑप्शन
चूज द वन विच इज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स गिव्हन बिलो. तर हे बघा मित्रांनो, एक सेंटेन्स या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि प्रश्न असा आहे की करेक्ट इनडायरेक्ट स्पीच काय असणार आहे. तुम्ही प्रश्न वाचून घ्या, ऑप्शनसुद्धा वाचून घ्या. येथे एक प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे आणि आपल्याला करेक्ट इनडायरेक्ट स्पीच सेंटेन्स गिव्हन बिलो आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे मित्रांनो. तो डायरेक्ट उत्तर आपण पाहणार आहोत. ऑप्शन क्रमांक डी जे असणार आहे. ऑप्शन क्रमांक डी आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 इथे दिलेला आहे, शिक्षणाचे उपचारात्मक कार्यात हे समाविष्ट असतात. असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. वरील सर्व काय असणार आहे, आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16 अशा प्रकारे इथे दिलेला आहे की फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल. ओके, ओव्हर टू डॅश डॅश वॉज ऑफ सफिशियंट अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि करेक्ट आर्टिकल या ठिकाणी काय असणार आहे, तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहेत. द अनो आर्टिकल रिक्वायर्ड. तर ऑप्शन क्रमांक ए जे असेल आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपलं योग्य उत्तर आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 17. आता प्रश्न क्रमांक 17 या ठिकाणी दिलेला आहे की सी जीवनसत्व यात आहे. ओके, विटामिन सी इज इन अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे, तुम्ही पाहू शकतात. संत्री आणि टोमॅटो, बटॅटो आणि ब्रोकोली, त्यानंतर कोबी, ब्रेसेल्स, स्पाउट्स आणि स्ट्रॉबेरीज अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. वरील सर्व काय असणार आहे या ठिकाणी सुद्धा आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक डी. वरील सर्व जे असणार आहे ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. ओके, यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. आता पुन्हा प्रश्न जे आहे ते इंग्लिश भाषिक क्षमतेबाबत प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. प्रत्येक प्रश्न जे आहे ते पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहे मित्रांनो. तर मॅक्झिमम क्वेश्चन जे असतात ते इंग्लिश आणि मराठी भाषेशी संबंधित प्रश्न असतात. ओके, आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह चूज द वन विच इज द कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द गिवन वर्ड सेंटेन्स. ओके, एक सेंटेन्स या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि या ठिकाणी आपल्याला काय सबस्टिट्यूट द गिवन वर्ड सेंटेन्स अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. ओके, द ॲक्ट ऑफ द किलिंग ऑफ वन्स वाईफ अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो. वेळ खूप कमी आहे आणि मित्रांनो आमच्याकडे सुद्धा टाईम नाही आहे, म्हणून आपण लवकर प्रश्न या ठिकाणी काय आहे ते पाहत आहोत. कारण की खूप बिझी शेड्यूल आहे, हॉलिडेज सुरू आहे आणि अशा वेळी त्यांनी परीक्षा ठेवलेली आहे. म्हणजे एकदम बेकार टाईम आहे परीक्षेसाठी. खालील आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे ते मोजा अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. काउंट द नंबर ऑफ ट्रँगलर ऑफ द फॉलोइंग फिगर अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, या आकृतीमध्ये आपल्याला जे त्रिकोण असणार आहे ते 8 त्रिकोण असणार आहे. ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण काही प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत. दोस्तों बहुत ज़्यादा बिजी शेड्यूल होने के बाद और बहुत ज़्यादा मतलब हॉलीडेज़ वगैरह होने के वजह से जो है उतना कुछ एडजस्ट नहीं हो पा रहा है. जल्दी आप लोगों के लिए हमने जैसे भी क्वेश्चन किए दोस्तों, हम इसी तरीके से आपके लिए क्वेश्चन रोज़ाना लेकर आएंगे. फास्ट क्वेश्चन हम करेंगे अगले कुछ दिनों में दोस्तों, जब तक परीक्षा और नज़दीक आती है. उसके लिए हम बेहतर तरीके से तैयारी हमारे चैनल के माध्यम से दोस्तों करेंगे, बिल्कुल फ्री आपके लिए. जो भी हेल्प चाहिए आप हमें बता सकते हैं. फिलहाल वीडियो में इतना ही. वीडियो बेहतर लगा तो प्लीज़ वीडियो को लाईक कीजिए. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज़ चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन अपडेट्ससोबत.